ही देखील क्रिस्टल ट्रॉफी आहे. तर फ्रूट देण्यासाठी स्वस्थ रहा, मस्त खा. भारत पाटील, भारत म्हात्रे यांना विनंती असेल आपण फ्रूट्स द्यायचे आणि सर्व ऑल टीम्सनी यायचंय. ऑल टीम्सनी रोख पारितोषिक आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी भिवंडी संघाला देऊन सन्मानित करतील आमची A1 जोडी, सर्वांचे लाडके सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील. लवकर या, सामना सुरू करायचा है. यस, दोनों टीमों को सम्मानित किया जा रहा है. दोस्तों, आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 आप तक लाई है. लेजेंड जोड़ी नंबर 1 A1 जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश डाकी, दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए और इनिशियल ओवर के लिए माइक्रोफोन पे आते हुए वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल. कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार या. कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार आणि रोख रक्कम आपण पाहू शकता. प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते देताना आमचे A1 जोडी कर्णधार जयेश पाटील याला. कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार या. कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार या. कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप सर. चला मॅच ऑन करायची आहे. 30 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल आणि 30 मिनिटांमध्येच तुम्हाला डाव पूर्ण करायचा आहे, कारण आता एका मॅचसाठी खूप जास्त वेळ खर्च झालाय. यस, हमारे बीच में विक्की केने भी है, आपका भी हार्दिक स्वागत है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर तकदीर माली एंड एक्सपीरियंस कंपेनर यशपाल माली. पंचाचा ऑफिशियल कॉल 3, 2, 1 लेट्स प्ले. स्ट्रायकर बॅटर असेल तकदीर माळी, बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश. यावेळेस ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. डावाची सुरुवात चौकार, 4 धावा. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. 10:50 पहिला चेंडू टाकला गेला, याची नोट डाऊन करायचं आहे वेळेच्या बाबतीत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल दर्जेदार चौकार. यावेळेस मात्र चकवा देणारा बॉल हाताळला गेला होता. थोडासा स्लोवर पण पिचिंग देखील थोडीशी पुढ्यात ठेवण्यात आलेली. पुन्हा एकदा क्रॉस बेटे स्ट्रोक अटेंड करायचा होता, बॉल मिस करतोय. यस, स्लो पायजन हम कहेंगे. अच्छा गति परिवर्तन कल्पेश घरत की तरफ से. आणि व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. स्पीड व्हेरिएशन कुठेतरी कामी येते. हाफ ट्रॅकर आहे या ठिकाणी, मात्र कुठेतरी पुन्हा एकदा क्रिस बॉक्सच्या आतमध्ये येऊन थोडासा शफलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यष्ट्यांच्या वरून बॉलला पाठवलंय. खूप चांगला कमबॅक या ठिकाणी कल्पेशचा. देखिए, तकदीर माली जिस तरह के बैट्समैन है, इनको ज़्यादा देर ना कप्तान खामोश रख सकता है ना गेंदबाज. तकदीरच्या नावातच नशीब आहे. तर पाहूया तशी फलंदाजी तकदीरची पाहायला मिळते का. धावसंख्या झाली 4. पुन्हा एकदा अपील केली गेली त्या ठिकाणी. 1 धाव तर कंप्लीट केले विथ द बॅट और विथ द बॉडी. तर येस, लेग बायची 1 धाव ऍड केली. धावसंख्या झाली की पुढे पोहोचेल ती म्हणजेच 5 या आकड्यावर. तकदीरने सर या ठिकाणी सुरुवात चांगली करून दिली होती, पण त्यानंतरचे पुढचे 3 बॉल वर कल्पेश घरत अधिराज्य गजोदर पाहायला मिळालंय. यस, अच्छी बॉलिंग कर रहे, वेरिएशन पे ध्यान दे रहे कल्पेश घरत. व्हेरिएशन पुन्हा एकदा त्याच शब्दाचा उल्लेख वारंवार करा असं वाटतं, कारण प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं पण जपलंय. बॉलर कल्पेश घरतने धावसंख्या झाले ती म्हणजेच 5 धावा. ओव्हर द विकेट. फिंगर रोल केले गेले त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला फ्लाईट देऊन हलकासा आउट कटर अटेंड केला गेला होता आणि जबरदस्त कमबॅक
आणि काय क्रिकेट खेळलं जाते या ठिकाणी यंगस्टर वहाळे या संघाकडून. Yes, I think it has been a great bowling from Kalpesh Karat. Last one was a backhand delivery and change of pace. What a bowling, and Yashpal Mali in trouble. पहिल्या बॉलवर पॉवरफुल चौकार पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र पॉवरफुल गोलंदाजी कल्पेश घरतची अक्षरशः जखडून ठेवलंय द स्टार्टिंग ऑर्डरला एकविरा मांडकोळी संघाच्या. आणि त्या स्ट्राईकवर असेल यशपाल, बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश घरत. गणपती बाप्पांचं खूप चांगलं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं स्क्रीनवर. यशपालचा क्रॉस बॅटर स्ट्रोक काय स्विंग केलाय, बॅकवर्ड स्पेल ग्रीजनच्या बाहेर जाणारा. षटकाची सुरुवात देखील चौकाराने आणि षटकाचा शेवट देखील चौकाराने. 4 धावा. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो Great बात, shot. आगरी समाजाची ताकद. ये यशपाल माली का एक्सपीरियंस है. घुटना टेक और चौका देख, बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर. 4 रन. आणि सिद्दीक सर, दोघांनी आपल्या खात्याची जी सुरुवात आहे चौकाराने केलेली आहे, जे त्यासाठी ओळखले जातात. एकविरा मांडकोळी संघ हा भिवंडीतील एक अग्रगण्य संघ आहे, पण त्यासमोर आव्हान देखील तितकंच तगडं असणार यंगस्टर वहा संघाचं. तर एक बेस्ट वर्सेस बेस्ट हा अधिकृत पहिला सामना या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. बिल्कुल, देखिए पहला मैच है रेगुलर का, और यहाँ से मनीष हम कह नहीं सकते कि कौन सा टोटल मैजिक रहेगा और कौन सा टोटल आसान रहेगा. खूप चांगलं वक्तव्य केलं. अजूनपर्यंत आपण तो अभ्यास करू शकत नाही. आपल्याला 2 ते 4 सामने पाहावे लागतील, त्यानंतर आपण आढावा घेऊ शकू की कुठली धावसंख्या ही अचूक ठरू शकते या फॉर्मॅटमध्ये. कारण का रात्रीचं क्रिकेट आहे, रात्रीचं क्रिकेट असताना दमट वातावरण आहे आणि दुधाळ प्रकाशामध्ये खेळण्याचा मात्र प्रत्येकाला अनुभव नसतो. या ठिकाणी मात्र अनुभव तुम्हाला प्राप्त करायचा आहे. यस, एब्सोल्युटली ट्रू. पुन्हा एकदा बॉलर नवीन बॉलर येतोय प्रतीक पाटील. स्ट्राईकवर असेल तकदीर. यावेळेस मात्र ऑन द राईस खेळलाय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. त्या ठिकाणी खूप सुंदर झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बॅटर बॅक टू जगाव. तै मनाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणबान शान. एक बात कहूँगा कि यशपाल माली एक ऐसे बैट्समैन है, देखिए या तो वो जल्दी चले जाते या मैच लेके चले जाते. और इस बार जल्दी चले गए. या ठिकाणी मात्र एक चौकार फक्त त्याच्या बॅटमधून आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा तो वारंवार तसाच पवित्रा जो नॅचरल खेळ आहे, नैसर्गिक खेळ जो आहे तकदीरचा, तोच पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र तकदीर बाद झालेला आहे आणि तकदीरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आता इन होतोय, तो म्हणजेच सौरभ. आणि सौरभ माळी या ठिकाणी मात्र सर सिद्धी सर आवर्जून सांगावं असं वाटतं की यशपाल तकदीर मात्र यंग ब्रिगेडला तयार करण्याचं काम करतायत. यस, सौरभ माली छोटा पॉकेट बड़ा धमाका, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, और सिटी क्रिकेट में पहला सिक्सर का हैट्रिक सौरभ के नाम है. एक्झॅक्टली. आता रेकॉर्ड मात्र बाहेर येत चालतील जसं जशी रात्र ही पुढे जात जाईल. धावसंख्येचा तिथी म्हणजेच 9 यशपाल माळी पुन्हा एकदा तोच पवित्रा घेतला गेला होता, पण मात्र वाईड लाईन ओलांडणारा बॉलर हाताळलाय आणि त्यामुळेच मात्र एक धाव मिळते. एकविरा मानकोळी संघात धावसंख्या दुहेरी आकडा गाठते 10 धावा. दोस्तों, आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 आप तक लाए लेजेंड्स A1 जोड़ी नीलेश पाटिल, शुकेत डाकी और सिद्धि विनायक अंजूर. एक्झॅक्टली. खूप मोठी दूरदृष्टी. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे. लिडिंग एज यष्टीरक्षक बॉल खाली, खूप सुंदर झेल टिपला जातोय आणि 2 प्रमुख फलंदाज एकविरा मानकोळीचे बाद. विकेट डाऊन. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. मी विनंती करतोय आमच्या A1 जोडीला, कारण जी मैत्रीपूर्ण लढत झाली होती नुकताच, त्याचे द्वितीय पारितोषिक ज्यांना लाभलं होतं कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार, कल्याण डोंबिवली संघाचा कर्णधार विशाल पाटील सुकेश डाकी आणि निलेश पाटील A1 जोडी यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता जी मैत्रीपूर्ण लढत झाली होती त्याचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे दिलं जातंय.
धन्यवाद भिवंडी टीम आणि धन्यवाद कल्याण डोंबिवली टीम. तर ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन बेटर आतिश माई तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला असेल सौरभ. पहिलं आणि दुसऱ्या क्रमांकाचे 2 फलंदाज बाद झालेत आणि धावफलक फक्त धावा आहेत 10. चांगलं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. कल्पेश घरतच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलं आणि त्यानंतर प्रतीक पटेलच्या माध्यमातून 2 विकेट्स घेतल्या गेलेल्या आहेत. एक चांगला कॉम्बो या ठिकाणी बॉलरचा पाहायला मिळतोय. यस बॉलिंग बहुत बढ़िया है और बहुत कुछ डिपेंड करता है अब आतिश पाटिल पे. टीम के कैप्टन है आतिश माली. ऑन दी टोज येऊन स्क्वेअर ऑफ द विकेट स्लाइस करायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा वाईडची नियंत्रण रेषा ओलांडली जाते. 1 धावाची वाढ होईल. धावफलकामध्ये धावसंख्या पुढे जाईल ते म्हणजेच 11 धावा. या एक धावा देखील सिद्दीक सर खूप महत्त्वाच्या आहेत कारण एक चौकार आलेला आहे तकदीरच्या बॅटमधून, एक चौकार आला यशपालच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र कुठेतरी दोन्ही फलंदाज पॅव्हेलियन बॉक्समध्ये परत गेलेले आहेत आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा तो अनुभव प्राप्त करण्यासाठी कुठेतरी वाट पाहण्याची गरज आहे ती म्हणजेच एक विरामांकुळी संघाला. ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट कट गया है. कंट्रोल रूम से रिक्वेस्ट है कि हमारी आवाज़ और टेलीकास्ट को साफ सुथरा पहुंचाए. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. एक विरामांकुळी. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. प्रतीक पाटील ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता. व्यवस्थित न्याय देता आला नाही. ड्राईव्ह केल्या बॉलला वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी कलक केला जातोय बॉल. मिळते एक धाव. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. 12 रन्स सिंगल्स डबल्स खूप महत्वाचे आहेत. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये 70% तुम्हाला संयम ठेवायचा असतो आणि 30% तुम्हाला आक्रमण करायचे असतं. हा बॅलन्स राखता आला पाहिजे. या ठिकाणी तर संयम पाहायला मिळतोय एक विरामांकुळी संघाकडून. बिल्कुल देखिए 2 विकेटें गिरी और कहीं ना कहीं पार्टनरशिप का पनपना बहुत ज़रूरी हो गया है. जाऊ दिलंय कुठली छेडकरी नाही. कुठेतरी आता लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली होती या अगोदर प्रतीक पाटीलची. पण त्यानंतर आता मात्र समान कालांतराने वाईट बॉल हाताळले जातात. एका धावेची वाढ धावसंख्या जाते 13 वर. मनीष यंग स्टार वाल को अगर चुनौतियां देना है तो कम से कम एकवीरा मानकोली को 50 के ऊपर तो देखना ही होगा. एक्झॅक्टली त्याहून पलीकडे मी तर म्हणेन कारण आता रात्रीचं क्रिकेट आहे. 6 षटकांचं क्रिकेट आहे. अजूनही तुम्ही एकमेकांना टेस्ट केलं नाहीये. त्याचमुळे मात्र जितका चांगला प्रयत्न करता येईल तितका चांगला प्रयत्न दोन्ही संघाला करायला हवा कारण या मैदानाचा आढावा अजूनपर्यंत तुम्ही घेतला नाही आणि त्याचमुळे हा पहिला सामना दोघांसाठी तितकाच महत्वाचा. ओव्हर द विकेट. बॉलर तयार. ऑन साईडला खेळायचा होता. बॉलची टॉप एज घेऊन बॅटचा बॉल जातोय. रॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार चौकार चौकार. हे मन जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ. साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक खेळायचा होता ऑन साईडला पण बॅटची टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षाच्या मागे फ्लाय होतो 4 धावांसाठी. रन कैसे आ रहे हैं ज़रूरी नहीं, रन आना ज़रूरी है. एक्झॅक्टली. प्रत्येक फलंदाजाचं तेच स्वप्न असते की मी जेव्हा खेळपट्टीवर जाईन माझ्या बॅटमधून धावा याव्यात आणि त्यामुळे माझ्या संघाचा फायदा झाला पाहिजे आणि तोच पवित्रा प्रत्येक फलंदाज घेत असतो. धावसंख्या झाली 17 धावा. ओव्हर द विकेट. बॉलर तयार. यावेळेस मात्र त्या ठिकाणी नक्की काय घडते पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा अंदाज पाहायला मिळाला होता आणि त्या ठिकाणी मात्र कुठेतरी यष्टींचा संपर्क बॉलशी झालाय का प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये. बिल्कुल देखना चाहेंगे हम. मुझे लगता है कि गेंद बरश करके गई है लेकिन बेल गिरी नहीं. तेच नियमांच्या अंतर्गत बेल्सचा संपर्क जमिनीशी जेव्हा होतो तेव्हाच मात्र आपण अधिकृतरित्या फलंदाजाला बाद देऊ शकतो आणि त्या नियमांच्या अंतर्गत मात्र जीवनदान मिळते ते म्हणजेच बॅटरला. धावसंख्या बहुत ही अद्भुत नज़ारा आप देख रहे हैं. सिद्धिविनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड का. दूधिया रोशनी, हल्की ठंडी हवा बह रही है. ऑन साइडला स्विंग करायचा होता क्षेत्ररक्षक काय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सहज सोपा झेल या ठिकाणी मात्र एकविरा मानकोळी संघाला आता भगदाड पडलं जाते. तिसरा फलंदाज फेल होतोय. बॅटर बॅक टू डग आउट. हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा. आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा था. मिस्क्यू पुल शॉट था और पीछे खिलाड़ी थे. आउट हो गए बैट्समैन. कहीं ना कहीं एकवीरा मानकोली की कठिनाइयाँ बढ़ती हुई
तीसरा झटका लगा है। टोटल इस वक्त नजर आ रहा है 17, 3 विकेटों के नुकसान पर। चेक गावदेवी स्पोर्ट्स अंजूर आणि जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाला पहिला ऑफिशियल कॉल टॉससाठी. गावदेवी स्पोर्ट्स अंजूर आणि जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन्ही संघाला पहिला ऑफिशियल कॉल टॉससाठी. गावदेवी स्पोर्ट अंजूर के कैप्टन और जीजी स्पोर्ट वकलन के कैप्टन। ये देखिए हल्की सी शॉट गेंद थी, ऊपर लगी थी, डीप में खिलाड़ी मौजूद, आउट हो गए विनीत माली। नए बैट्समैन बल्लेबाजी को वैभव माली, वन ऑफ दी ग्रेट ऑलराउंडर इन बोथ फॉर्मेट लाइक अ सिटी क्रिकेट एंड लाइक अ ग्रामीण क्रिकेट. आणि या ठिकाणी अल्पेश गायकवाड देखील एक अनोखा या ठिकाणी योगायोग सांगतायत की तकदीर देखील 4 धावांवर बाद झालाय, यशपाल सुद्धा 4 धावांवर बाद झाला आणि सौरभ सुद्धा 4 धावा. बघा बाउंड्री रोप केंद्रीय चषक 2022 केंद्रीय मंत्री राज्य मंत्री चषक 2022 में 30 बाईक. मग असं ओघाओघाने आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी 4 ते 5 बाईक्स वाढत जातील, पण मात्र त्या ठिकाणी नंतर क्रिकेट डेचा दर्जा देखील तितकाच चांगला व्हायला हवा आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोठं व्यासपीठ क्रिकेटपटूंना मिळते. याहून अधिक काय पाहिजे. यावर्षी 120 ग्रामीण संघांचा समावेश या स्पर्धेच्या माध्यमातून. कल्पेशच्या बॉलला यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता, प्रॉपर बॉल कनेक्ट होत नाही, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. त्या ठिकाणी लेग बायची एक धाव जोडण्याचा इशारा पंच करतात. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजे 18 वर. कल्पेश घरत पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करतोय. देखिए तेज दरार गेंद थी और स्वीप करना चाहते थे, इम्पैक्ट कहीं ना कहीं लेग स्टंप के बाहर रहा होगा. अंपायर इज द बेस्ट जज. एक्झॅक्टली, इन क्रिकेट अंपायर इज द बेस्ट जज आणि त्याच कामासाठी मात्र आपण पंचांना नेहमीच नियुक्त करत असतो. धावसंख्या झाली 18 धावा. कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतो एकविरा मानकोळे संघ या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना. ओव्हर द विकेट कल्पेश. यावेळेस मात्र हाफ वॉले घेऊन बॉलला ड्राईव्ह केलं जाते वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, पण मात्र कुठेतरी चुकामुक झाली. तिसऱ्या धावासाठी अतिशय प्रयत्न आहे, त्या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र धावचीच साठी पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांना. नाईस रन बीट द विकेट. देखिए क्रिकेट में अक्सर कहा जाता है नेवर टेक अ चांस ऑन मिसफील्ड. मिसफील्ड पे कभी भी आपको मौका नहीं लेना चाहिए और यही कुछ वहाँ हुआ है. तीसरे अंपायर को डिसीजन दिया गया है, देखना है क्या निर्णय आता है तीसरे अंपायर का. आणि अगोदर सर 3 फलंदाज बाद झाले होते आणि 2 धावा मिळून सुद्धा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करणं योग्य होतं का. अल्ट्रा स्लो मोशन में रिप्ले दिखा रही है बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी. जलपेश भुईर और सूरज मात्रे एंड कंपनी. अंपायर कितनी अच्छी पोजीशन में थे वहां पर और लाल बत्ती जलती हुई, बैट्समैन आउट. आता मात्र अजून जास्त संकटात सापडेल, कारण आतिश माळीचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं आणि मात्र तिसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये आणि आता मात्र तो तंबूच्या दिशेने परत जातोय आणि आता 4था हादरा बसतोय एकविरा मानकोळी संघाला. नए बैट्समैन लॉइन ऑफ मानकोली दीपेश माली, जिनके बारे में मनीष मैं अक्सर कहता हूं, ये जो दीपेश माली है ना, जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं, लेकिन सिचुएशन एकवीरा मानकोली के लिए सरदर्द वाली है. व्हेरी वेल सेड. कारण आता करतं 4 फलंदाज बाद झाले. तिसरे षटक मैदानात मार्गस्थ. यंगस्टर्स वहाळ एका वेगळ्या स्वप्न घेऊन आला होता, जिंकण्याची ईर्षा घेऊन आला होता आणि खूप चांगले एफर्ट्स या ठिकाणी कल्पेश आणि प्रतीकच्या पाहायला मिळाले. एक बात है मनीष कि ये बैट्समैन इस तरह की स्थिति के बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन है. वन ऑफ द टाइट डील बैट्समैन, ज़्यादा निखर के खेलते हैं जब दबाव में रहते हैं. दीपेश माली. बहरहाल कल्पेश घरात. ओव्हर द विकेट. यावेळेस हा बॉल मात्र परत टाकावा लागणार आहे. कुठेतरी नियंत्रण चुकलं होतं. ग्रिपिंग बॉल व्यवस्थित झाल्याने एका धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स.
देखिए दूसरा मैच है, मेरा अपना मानना है कि जो विकेट है सरफेस, यहाँ पे गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों के लिए बराबर चांसेस है. हा येस एक्झॅक्टली. आणि दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते तुम्हाला. आणि त्याचमुळे मात्र तसा आढावा घेऊन तुम्हाला गोलंदाज वापरायला हवा. या ठिकाणी स्पेल कंटिन्यू केलं कारण कल्पेश गरचं पहिलं षटक चांगलं राहिलं होतं म्हणून पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला गेलाय. श्री जल्पेश भोईर, JTC लाईव्हचे प्रोप्रायटर जल्पेश भोईर, सुकेश डाकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विनंती करतोय टेक्निकल रूम मध्ये यायचंय जल्पेश भोईर. खूप जास्त वाईड्स या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून हाताळले गेलेत. बॅक टू बॅक 2 वाईड्स आलेले आहेत आणि जी लय आहे ती लय कुठेतरी विसरलाय. पण मात्र या एक धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघासाठी, कारण बॉलिंग पॅकेज आहे एकविरा मानकोळी संघाकडे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, बॉलच्या रेषेत न येता, बॉलचा टप्पा न ओळखता, बॉलची पिचिंग न ओळखता ऑन साइडला फक्त गुडघ्यावर बॅलन्स करून स्विंग करण्याचा प्रयत्न फसतोय. देखिए ब्लाइंड स्ट्रोक, आंख मूंद कर आप सपना देख सकते हैं, क्रिकेट नहीं खेल सकते. धावसंख्या 22. कल्पेश गरत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस वन. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण प्रयत्न फसतो. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. This is the great bowling from Kalpesh Garat. Bang on target now around the off stump, and both time batsmen Vaibhav Mali try to swung on the onside, beats him outside the off stump. आणि कधी कधी कॉपीबुक स्टाईल फटकेबाजी देखील तितकंच महत्त्वाचे आहे. तुम्ही बॉलची रेषा कुठले ते ओळखून फक्त दिशा देण्याचं काम जरी केलं, टायमिंग साधत तरी देखील धावा मिळू शकतील. पण या ठिकाणी मात्र कुठेतरी वारंवार निराशा पदरी पडते एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाच्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 22 धावा. स्लोवर 1 स्पीड व्हेरिएशन, बॉलला फ्लाईट दिली होती, गुड लाईनला पिच झाल्यानंतर बॉल मात्र शरीरावर जणू आदळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय आणि जबरदस्त कमबॅक या ठिकाणी कल्पेश गरजचा पाहायला मिळतोय. आणि वैभव माळी बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स खेळतोय. हमारे बीच ज्ञानेश्वर पाटिल भी हैं, आपका भी हार्दिक स्वागत. कुमार, मजबूत काटी के कुमार पाटिल, नीलेश पाटिल के बंधु, आपका भी हार्दिक स्वागत है. पहला दिन है इसलिए समय कम मिल रहा है, अभी तो झांकी 12 दिन और बाकी है. ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड एज घेऊन बॉल जातोय, तो म्हणजेच शॉर्ट लेग मधून लॉंग लेग मध्ये, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र त्या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते आणि एका धावाची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा. चेक. धन्यवाद. मी विनंती करतोय सुकेश डाकी यांना. जो बॉलिंग हो रही है वो बहुत ही खतरनाक हो रही है. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. जीजी वाकलन और गावदेवी अंजूर. एक और बड़ा मुकाबला. निलेश पाटील यांना विनंती करतोय आपण वरती या. फिर से दोस्तों आप केतन मात्रे को एक्शन में देखेंगे. वाकलन का कोहिनूर. वेळेचे कट्टर भारतीय जनता पार्टीचे समर्थक हेमंत पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतोय निलेश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे नागझरीवरून आलेले भारत मात्रे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी निलेश पाटील यांना करतोय. नागझरीवरून खास आलेले आहेत आणि आपण पाहू शकता त्यांना सन्मानित करताना A1 जोडीमधील निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ दिला जातोय. बुर्दुलचे सागर पाटील यांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी निलेश पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आयोजकांचे आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोरे सर. तर 3 षटकांचा या खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या 23 आहे आणि गडीबाद झाले 4 आणि पुढच्या 3 षटकांसाठी आमंत्रित करूया व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ ठाणे, मिस्टर सिद्दीक भाभी सर. थैंक यू सो मच मनीष. गेंदबाजी में प्रतीक पाटिल को कंटिन्यू रखा गया है लोधा एंड से. 4 खिलाड़ी सर्कल में. पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्म एंड शॉर्ट फाइन लेग. प्रतीक इस मरतबा खेलने की कोशिश, दूसरे मोहल्ले में गेंद
वाइट। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ एकवीरा मानकोली का पहुंचा है 24 रन 4 विकेट। दीपेश माली की आज अग्नि परीक्षा है, टीम पे दबाव है, लेकिन ये वो बैट्समैन है जो दबाव में और निखर जाते हैं। गेंदबाजी करें प्रतीक पाटिल। अभी तक यंग स्टार वाहल की जो गेंदबाजी रही है वो बहुत ही ज़बरदस्त रही है। इस मरतबा ड्राइव करते हुए आउटफील्ड में मिड विकेट बाउंड्री की तरफ 1 रन बनता हुआ, 1 रन से सिल्वर जुबली स्कोर हो चुका है यहाँ पर एकवीरा मानकोली का। जो एकवीरा मानकोळी संघ हा षटकारांसाठी ओळखला जातो तोच मात्र षटकारांसाठी या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळाला, कारण 3 चौकार आतापर्यंत या डावात एकही षटकार या डावात अजून आला नाहीये। देखिए कब अज वक्त होगा कहना, क्योंकि जब वाहल बैटिंग को आएंगी और जो रेगुलर फॉर्मेट है ग्रामीण का, उसका पहला मैच जब खत्म होगा जब ही हम एग्जैक्ट एनालाइज कर सकते हैं। खेल की शुरुआत होती हुई दीपेश माली सामना करने जा रहे हैं प्रतीक पाटिल का। लाइन ऑफ मानकोली, दीपेश माली सामना कर रहे हैं प्रतीक का। प्रतीक राइट आर्म ओवर द विकेट आते हुए दीपेश को बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड कवर ड्राइव, बिल्कुल गेंद के ऊपर जाकर ड्राइव लगाते हुए 1 रन। फील्डिंग बहुत ही लाजवाब हो रही है और गेंदबाजी तो उससे बढ़कर हो रही है। मेरे साथ इस वक्त वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल, वॉइस ऑफ वकलन और चॉकलेटी बॉय कमेंटेटर ओमकार शेट्टे और महाराष्ट्र के सदाबहार कमेंटेटर अजय गरत, वॉइस ऑफ वसई संदीप मोरे। आतापर्यंत 24 मिनिटं कंप्लीट झालेले हा डाव सुरू होऊन आणि 4थं षटक मैदान मार्गस्थ आहे। मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय। प्रतीक पाटिल इस मरतबा उछाल दिया गेंद को और गेंद स्टैंड में मस्तक पे दस्तक, 6 रन। त्यांना बघाया जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी। त्यांना बघाया क्या जमती कहेंगे लोक मनीष इस शॉट के बारे में? जबरदस्त स्ट्रोक आणि योग्य ते वेळ आलेला आहे। स्लाइटली गुडलाईनला बॉल होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला एलिव्हेट केलंय आणि जबरदस्त ताकदीचा आणि टायमिंगचा आधार घेताना हा षटकार प्राप्त केला आपल्या संघासाठी। देखिए उर्दू में एक कहावत है, जहाँ जागे वहीं सवेरा। आप 11 बजे अगर उठते हैं तो वही आपका सवेरा है। देखना है कि यहाँ से बल्लेबाज जागे, मैच को शुरू करने की कोशिश की है, क्या सवेरा होता है बल्लेबाजी का मानकोली का। एक्झॅक्टली मॅच आता सुरू झाले असं म्हणण्यास हरकत नाही, कारण दीपेश माई देखील तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, पण वैभव माईचा हा षटकार मात्र फायदेशीर ठरेल। प्रतीक पाटिल वैभव को खींच के मारने की कोशिश, ऊपर लगी है, पीछे खिला रही है, कोई गलती नहीं, आउट हो गए वैभव माली। हे असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, कसलय दादा लय मनान, लाखो दिला मनीष, जीवन लय जान। ऐसे लगता है कि वाल के गेंदबाजों ने भी चेक। कच्ची गोलियां नहीं खाई है। थँक्यू। राजेश पाटील अंजूर यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी सुकेश डाकी यांना करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ द्यावं। त्याचप्रमाणे नाना पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सुकेश डाकी यांना करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण दोन्ही मान्यवरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं। देखिए इतने मेहमान आएंगे कि हमारे कमेंटेटर संदीप मोरे एंकर सम्राट बन जाएंगे, एक रिकॉर्ड कायम करेंगे सत्कार का। ना स्टेज देखील तितकाच भव्य आहे की सर्व पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता आमच्या या भव्य अशा व्यासपीठावर आहे। प्रतीक पाटिल दीपेश माली के लिए 5 खिलाड़ी बाउंड्री पर, स्विंग और आउट, कॉट बिहाइंड, बहुत बड़ा झटका लगा, दीपेश माली आउट। त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या थँक्यू। पाठीशी नाना पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय, त्यांना देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय एवन जोडी सुकेश डाकी विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। प्रतीक पाटिल का ये 5वां शिकार था, मानो हम कह सकते हैं कि केंद्रीय
राज्य मंत्री चषक में शेर के मुंह को खून लग जाता है, लेकिन इस गेंदबाज के हाथ को विकेट का खून लग गया है. म्हणजे फायफर कंप्लीट केलेलं आहे. म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री चषकामधलं फायफर कंप्लीट करणारा गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच प्रतीक पाटील. आणि जबरदस्त बॉलिंग अल्पेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर मुकादम चांगली स्कोरिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळते सर. यस, देखिए इस सीज़न में इससे खराब बल्लेबाजी मैंने नहीं देखी थी एक वीरा मानकोली की, लेकिन अभी भी दो अच्छे बैट्समैन हैं. विनीत माली उभरते हुए ऑलराउंडर, उनका साथ देने के लिए अजीत भोईर. प्रतीक पाटिल, अजीत को खेलते हुए ऑन साइड में, बहुत ही कड़क शॉट है गैप में, और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. और अजीत ने कह दिया सारा शहर मुझे लॉइन के नाम से जानता है. दाहिलायच न्यारी त्यांच्या पाठीशी जनता सारी, अन्यायाच्या छाटीला सायकच आमचा साहेब कपिल पाटील, किती होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच. मनीष, 4 ओवर की समाप्ति पे रन बने 36. विकेटें जो गिरी है, विकेटों का जो डिपार्चर है वो ज़्यादा नज़र आ रहा है. 6 विकेट गिरे. हालांकि 2 ओवर अभी भी बचे हैं, और क्रिकेट का जो खेल है खासतौर से लिमिटेड ओवर का, उसमें 1 ओवर में मैच पलट जाता है. आणि जेव्हा तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये तुम्ही खेळण्यासाठी येता, तुमच्याकडे प्रचंड सराव असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या संघामध्ये 11 बॅटर्स आणि 11 बॉलर्स असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कुठल्याही क्रमांकावर येऊ द्या, तुमचा खेळ तुमच्या संघाच्या फायद्यासाठी, तुमच्या संघाच्या हितासाठी असला पाहिजे. आणि अजितने तेच दाखवून दिले. आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार ठोकलेला आहे. आणि मात्र तसाच खेळ आता उर्वरित षटकामध्ये देखील खेळावा लागणार आहे एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाच्या फलंदाजांना. ये बताइए मनीष कि यहाँ से अगर मानकोली के बल्लेबाज 20+ रन बनाते हैं तो उनके पास भी बॉलिंग अटैक बहुत ही ज़बरदस्त है. खासतौर से वैभव माली, वन ऑफ द ग्रेट फास्ट बॉलर. विनीत बहुत तेज़ गेंदबाजी करते हैं. एक्झॅक्टली. आणि आता त्याला फलंदाजी करायची आहे आपल्या संघासाठी, कारण आपला संघ संकटात सापडलाय. लेफ्ट आर्म ओव्हर. इस मरतबा स्विच हिट करने की कोशिश बीट वे ऑफ स्टंप के बाहर. ये देखिए तुरंत ही अजीत उनके पास गए, विनीत के पास. आज विनीत सिटी क्रिकेट में मैन ऑफ द मैच लिया था धनेश से खेलते हुए क्वार्टर फाइनल में. 23 रन बनाए और 1 विकेट लिया. सकाळ त्याची होती, रात्र त्याची असेल का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे. यस, कल तो 27-28 सालों का सिटी क्रिकेट का पार्टनरशिप का रिकॉर्ड टूट गया. केतन पाटिल और प्रतीक विशे ने 127 रन की पार्टनरशिप की. पिछला रिकॉर्ड जो शाहिद खान और करेश के नाम था सिटी क्रिकेट में. लेकिन देखना है कि लेजेंड्स A1 जोड़ी ने तमाम रिकॉर्ड तोड़े हैं ऑर्गेनाइज के. टीमें कौन सी रिकॉर्ड तोड़ती है, देखना है अंपायर क्या कह रहे हैं. तीसरा अंपायर आपको चाहिए मैदान में. यस, तीसरे अंपायर को मैदान में जाना है. तीसरा अंपायर ग्राउंड में भेजना है कि गेंद चेक करना है. भेजना है ग्राउंड में. यस, जय पवार आपको जाना है, देखना है. यस, जय पवार आपको मैदान में जाना है. जय पवार पैनल. देखिए मैं कह रहा था कि टू लेजेंड्स A1 जोड़ी ने ऑर्गेनाइज के तमाम रिकॉर्ड तोड़े. आप देखना ये
कि कौन खिलाड़ी रिकॉर्ड तोड़ बल्लेबाजी करता है और कौन खिलाड़ी रिकॉर्ड तोड़ गेंदबाजी करता है. एक्झॅक्टली. आणि या ठिकाणी मात्र आता जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल, कारण थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे गोलंदाजांवरचा, कारण आता तिसऱ्या पंचाला मैदानात बोलवण्यात आलेला आहे, आक्षेप घेतला गेलाय फलंदाजाकडून गोलंदाजीच्या शैलीवर. यस, जय पवार तीसरे अंपायर मैदान में जाते हुए. ओवर नंबर 5 चल रहा है, स्कोर है इस वक्त 36 रन 6 विकेट. गेंदबाजी के लिए आकाश घरत. 3 से 4 घरत मैदान पे हैं और अजय घरत हमारे साथ कमेंट्री में. ये आप पैक क्राउड देख रहे हैं. आकाश घरत. इस मरतबा छोटी गेंद हुक कर दिया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग पर. 6 रन. ये रहता है दबाव. सच्चा Thank you, दिलाचा विजय. माणूस थँक्यू विजय. तर नेक्स्ट मॅच बुद्ध कॅप्टन सज्ज राहायचा पुढच्या सामन्यासाठी. वगनचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावदेवी अंजूरचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तर राजेश पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत आणि त्यांनी देखील सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. सिद्धी सर, छोटी गेंद खोटी गेंद होती है क्या? ये तो अजय घरत कहते हैं, छोटी गेंद मानो खोटी गेंद. खूप और- जास्त आखूड था, खूप जास्त Yes. चान्स मिळाला होता. मेरा Stroke मानना है कि छोटी गेंद देखकर बल्लेबाज के आंखों की चमक बढ़ जाती. और देखिए तीसरा अंपायर मैदान में आया, अपने सामने ही गेंद को पटक दिया. ये रहता है दबाव. दबाव प्रेशर कुकर पे भी पड़ता है तो सीटी बजाता है. दबाव में तो अच्छों की सीटी बज जाती है. वेलकम नीलेश पाटिल साहब हमारे कमेंट्री बॉक्स में आए हैं. ओ बढ़िया गेंद, देखना है क्या कुछ हुआ है. रन पूरा होता हुआ वहां पर लेग बाय. 1 रन से 43 पे पहुंचा है. स्कोर एकवीरा मानकोली का 43 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. चांगला कमबॅक त्या ठिकाणी आकाश घरचा षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवर कुठेतरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय विनीत माळीला. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए आकाश घरत. इस मरतबा तान दिया आसमान में. पीछे फील्डर है, देखते रह गए. गेंद 6 रनों के लिए. मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवा धार. काय कडक शॉट खेचला या ठिकाणी बॅटर अजित भोईने. पहिल्या बॉलवर त्याच्या बॅटमधून एक चांगला नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बॉलवर जो तो फेस करतो त्या उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. आणि जसं काय तो पॅव्हेलियन बॅट्समन सेट होऊन आलाय आणि जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचं स्वप्न घेऊन आला. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या आकड्यावर. 49 रन्स. खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदल दिया. जहाँ पे सिक्सर विनीत माली ने लगाया था, वहाँ पे सिक्सर अजीत भोईर लगाते हुए. अब 1 कम 50. इस मर्तबा ऊपर लगी है, आसमान में खड़ी रह गई है, खिलाड़ी उसके नीचे. क्या छूटा, सपना टूटा. और मानकोली के जो समर्थक पीछे से शोर मचा रहे थे, वो प्रेशर भी हम महसूस कर रहे हैं. स्वर- 51 रन हो चुके हैं और कहना होगा कि मानकोली मैच में पलट टीवी. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड आणि स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड मात्र खचाखच माणकोळी समर्थकांच्या पद्धतीने भरले गेलेले आणि त्यांच्यामध्ये प्रतिसाद आपल्या घरच्या संघाला मिळतोय. आकाश घरत लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स. ओ बढ़िया गेंद, चॉप करने की कोशिश बीट वे ऑफ स्टम्प के बाहर. 5 ओवर 51 रन 6 विकेट. और एक बात कहूँगा मनीष, इस ओवर में 10 के ऊपर रन आए ना तो फिर मानकोली के पास भी गेंदबाजी का तोपखाना है. एक्झॅक्टली, मला तेच सांगायचं आहे, कारण मी अगोदर देखील तोच उल्लेख केला होता की जर माणकोळी संघाने 50 ते 55 धावा बनवल्या तर चांगलं बॉलिंग युनिट आहे आणि त्या ठिकाणी बॉलिंग युनिटचा वापर देखील केला जाऊ शकेल. पण महत्त्वाचं ह्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील
आणि जसं तुम्ही उल्लेखित केलं की 60च्या पलीकडे गेल्यात तर कदाचित डोकेदुखी वाढू शकेल यंगस्टर वाहा संघाची, पण त्यांचा देखील तोच प्रयत्न असेल जो आपण सातत्य राखले विकेटचं. आता या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 विकेट्स घेऊन कमीत कमी धावांचं षटक हाताळलं जाऊ शकेल या ठिकाणी यंगस्टर वाहा या संघाकडून. चांगला खेळ या ठिकाणी खेळलाय. पहिला फलंदाज आला होता तकदीर 4 धावा करून बाद झालाय, यशपाल 4 वर बाद झालाय, त्यानंतर सौरभ 4 वर बाद झालाय, 3 वर बाद झालाय आतिश, त्यानंतर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न वैभवचा राहिला आहे, 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर दीपेश 1 धावांवर बाद झालेला आहे. म्हणजे तुम्हाला स्कोअर कार्डवर मोबाईल नंबर पाहायला मिळतोय. कुठलाहीच फलंदाज दुविराकडे गाठला शकला नव्हता, पण त्यानंतर अजित आला. अजित भोईरने 12 धावा बनवल्या आणि विनीतच्या 6 धावा नाबाद. देखना है कि डेथ ओवर में गेंदबाजी के लिए धीरज पाटिल आए। धीरज पाटिल, ओ बोल्ड कर दिया। बेल्स क्या जल उठी, विनीत का दिल जल उठा। एक और विकेट। मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार, क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान, The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील. या ठिकाणी पार्टनरशिप वाढत झाली होती. अजित भोईरच्या 12 धावा आणि त्यानंतर विनीत माळीच्या 6 धावा. आता पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं जे शिवधनुष्य उचलायचं होतं ते जवळपास 19 धावांची पार्टनरशिप बनवली गेली होती आणि त्या पार्टनरशिपला मोडीत करण्याचं काम धीरज पाटील ने पहिल्याच बॉलवर केलेलं आहे. नए बैट्समैन 9वें नंबर पे बल्लेबाजी को इस वक्त आते हुए विक्की पाटिल, आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 आप तक लाए लेजेंड्स एवन जोड़ी नीलेश पाटिल, शुकेत डाकी और सिद्धि विनायक अंजूर का ऑर्गेनाइज। अगला मुकाबला वॉकलन बनाम, ये देखिए क्या टॉस बॉक्स है। पहुंच चुके हैं वहाँ पे ओमकार गेस्ट के साथ। अद्भुत हुक कर दिया है और गेंद सीधी वाइड इच फाइन लेग बाउंड्री पर। 6 रन, पहला बाईक निशाना। नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक, हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. क्या लगता into the है crowd as well. ओमकार, आप वो हाइड्रोलिक टॉस बॉक्स में है, कैसा लग रहा है? नाही, एक वेगळाच आनंद आहे. म्हणून तर ज्यावेळी ओपनिंग सिरेमनी सुरू झाली त्यावेळीच म्हणालो एवन जोडी की झलक सबसे अलग, काहीतरी वेगळं दरवर्षी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. तर आता तुम्ही पाहता इंटर होत असताना टॉस बॉक्समध्ये टीम वाकणचे कॅप्टन आणि त्यांच्या सोबतीनं गावदेवी अंजूरचे कॅप्टन. काही क्षणामध्ये आता नाणेफेकीचा कौल देखील होईल. आपल्यासोबत मान्यवर उपस्थित आहेत राजेशजी पाटील, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. विक्की पाटिल का लगाया हुआ सिक्सर स्कोर को 57 पे पहुंचाता हुआ। मिस टाइम स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है, नहीं पहुंच पाए। 2 रन बना लिए बैट्समैन ने। ऐसे समय जब डेथ ओवर चल रहा हो मनीष पाटिल, 1 रन मानो 1 और 2 रन किसी सोने के टुकड़े से कम नहीं। सोने को आप लॉकर में रखो या कीचड़ में, उसकी कीमत कम नहीं होती। आणि डॉट बॉलचं आलेच नाही पाहिजे, कारण पहिल्या बॉलवर विकेट मिळाला तर पुढच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर डबल आणि स्ट्राईकवर आहे विकी. इस मरतबा बैकफुट पे गए, पुल किया है, गेंद स्टैंड में, 6 रन खींच के मारा चाबुक शॉट। हो सुकेश डाकी, नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. यालाच म्हणतात दिवा मातीचा असू द्या किंवा सोन्याचा असू द्या, प्रकाश तेवढाच येतो. हा फलंदाज 9व्या क्रमांकावर आला. 9व्या क्रमांकावर येताना 3 बॉल्स मध्ये 14 धावा ठोकल्यात. क्या बात कही आपने, बहुत जबरदस्त। दिया मिट्टी का हो या सोने का, उजाला तो उतना ही देता है, लेकिन
एक बात और भी है मनीष, आईने को आप सोने के फ्रेम में लगाओ या लकड़े के फ्रेम में, अगर वो दाग चेहरे पे है तो दाग ही बताएगा. आणि नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी विकीचा आणि या 6 धावांच्या पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 65 या आकड्यावर. 65 रन्स ऑन बोर्ड. कमाल की बल्लेबाजी अब हो रही है डेथ ओवर में. धीरज इस मरतबा ड्राइव के आउटफील्ड में एक रन बहुत तेज, दूसरे की कॉल और अब जाकर अंपायर की उंगली आसमान में आउट होके तीसरे अंपायर को पूछा. अब अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है. यस मेरे ख्याल से रिव्यू बैट्समैन ने लिया है, नहीं अंपायर ने लिया है. बहुत ही क्लोज निर्णय है. ये देखिए थ्रो बहुत परफेक्ट था. बैट्समैन तो डगआउट की तरफ निकल गए हैं. तीसरे अंपायर का निर्णय क्या है आइए देखते हैं. आउट, लाल बत्ती जलती हुई, लेकिन एक रन से स्कोर कहां जाके पहुंचा है. 66 रन और 8 विकेट. नए बैट्समैन शिवम भुईर. अब देखना है कि शिवम भुईर आए हैं और कितनी गेंदें बची है डेथ ओवर की. एक क्या इस पे शिवम, सत्यम, शिवम और सुंदरम शॉट खेलते हैं क्या. धीरज शिवम के लिए ओ आउट एलबीडब्ल्यू. तो कुल मिलाकर रन बने 66 और 67 की चुनौती रखिए. आइए हम आपको लिए चलते हैं चॉकलेटी बॉय कमेंटेटर ओमकार शेट्टी के पास अगले टॉस के लिए. वॉइस ऑफ ऑकलैंड, इट्स ओवर टू ओमकार शेट्टी. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आहेत. एका बाजूला जी स्पोर्ट्स वाकणचे मोतीराम भोईर आणि गावदेवी अंजूरचे संकेत मणेरा. तर A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचा फोटो. तर एकतर A1 जोडी किंवा केंद्रीय राज्यमंत्री हा कॉल तुम्हाला करायचा आहे. तर आपण राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस करतो आणि कॉल करतात गावदेवी अंजूरचे कॅप्टन. आणि करूयात आपण नाणेफेकीचा कौल. A1 जोडी असा कॉल आहे आणि A1 जोडी चलाय. तर नाणेफेकी या ठिकाणी जिंकली आहे ती म्हणजेच गावदेवी अंजूर क्रिकेट टीमच्या कॅप्टननं. टॉस जिंकला, समोर जी स्पोर्ट्स वाकाना. 6 ओव्हरची मॅच, निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. 6 षटकांचा सामना आणि तुम्ही खरं तर होम ग्राउंडवरती म्हणजेच घरच्या क्राऊडसोबत खेळता. तर 6 ओव्हरची मॅच फोल्डिंग घेतली आहे. काय माइंडसेट आहे की टीम वाकणला कुठपर्यंत थांबवलं जावं. 40च्या आत थांबवायचा प्रयत्न असेल आमचा. 6 ओव्हर 36. समोर जर आपण पाहिलं 36 बॉलमध्ये 40ला वाकण टीमला थांबवण्याचा आत्मविश्वास करत दाद द्यायला हवी टीम गावदेवी अंजूरच्या कॅप्टनची. का म्हणशील, आज अंजूर गावाचं नाव या स्पर्धेनं फार मोठं केलं आहे, या टीमात शंकाच नाही आहे. तर A1 जोडीची क्रिकेट स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक तू कोणत्या दृष्टिकोनानं पाहतोयस. इंटरनॅशनल लुकच्या दृष्टिकोनाने पाहतोय, कारण की असं आयोजन भरपूर कमी ठिकाणी पाहायला भेटतो आणि खेळाची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. सो विश ऑल द बेस्ट. होते आपल्यासोबत कॅप्टन गावदेवी अंजूरचे, त्यांना देऊयात आपण शुभेच्छा. आता आपल्यासोबत कॅप्टन टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक वर्ष ज्याच्या मार्गदर्शनाखाली वाकण या गावानं फार मोठं नाव कमवलं. तर टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. 6 षटकांचा सामना, समोरच्या कॅप्टननं जो कॉन्फिडन्स दाखवला अगदी कौतुकास्पद होता. तुमचं काय माइंडसेट आहे की 6 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जायला हवं जी स्पोर्ट्स वाकण संघानं, जेणेकरून एक फायटिंग टोटल सेट होईल. 70-75 करण्याचा नक्की प्रयत्न करू. 6 ओव्हरची मॅच, या विकेटवरती रन्स बनतात. मागच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आपण पाहिलं, या सामन्यामध्ये पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या टोटलची अपेक्षा टीम वाकण ठेवती आहे. अनेक क्रिकेट स्पर्धा आजवर तुम्ही खेळलात, जिंकलात. मात्र जर आपण ही स्पर्धा पाहिली तर अनेक कडू आणि गोड असे दोन्ही अनुभव तुम्ही घेऊन गेलात.
मात्र आत्ताचं जे केंद्रीय राज्यमंत्री चषक आहे त्याचा जर तामझाम पाहिला तर तो जगाला काही वेगळंच सांगून जातोय. तुमच्या दृष्टिकोनानं काय म्हणाल या क्रिकेट स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप मोठी आहे आणि ही स्पर्धा जिंकण्याचं आमचं नक्कीच स्वप्न आहे. आम्ही जेवढ्या पण मोठ्या टुर्नामेंट झाल्यात तेवढ्या वाकलन संघाने नक्कीच एक दोन वेळा प्रत्येक टुर्नामेंट जिंकले आणि केंद्रीय मंत्री चषक हा आम्ही 3 वर्ष खेळतो लगातार. पण प्रत्येक प्लेअरचं आमचं पण स्वप्न आहे का ही टुर्नामेंट एकदा तरी जिंकावी आणि हा जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. म्हणजे आज वाकळण इथनं एकच स्वप्न घेऊन आली आहे, ड्रीम बिग वर्क हार्ड. कारण जर स्वप्न घेऊन येत आहे तर मेहनत देखील करावी लागेल. नाणेफेकी जिंकली आहे गावदेवी अंजूरच्या कॅप्टननं आणि त्यांनी इन्व्हाइट केलं आहे जी स्पोर्ट्स वाकणला फलंदाजीसाठी. स्टे ट्यून विथ अस, एक मोठी मॅच तुमच्या भेटीसाठी येते आहे. चालू सामना देखील तितकाच चांगला रंगतोय. यंगस्टर वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध एकविरा मानकोली या दोन संघांच्या दरम्यान. तत्पूर्वी आपण या मॅचचा आनंद घेऊ आणि यानंतर एक मोठी मॅच आम्ही तुमच्या भेटीस घेऊन येऊ. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूयात पुन्हा एकदा त्या ठिकाणी अजय घरत यांचा आवाज कॉम्बॉक्समधून. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी अर्थात निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे कपिल पाटील फाउंडेशन आणि श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरच्या वतीनं आजची ही पहिली रात्र या स्पर्धेची. आणि पहिला सामना जो आपण पाहिला तो एक एक्झिबिशन सामना होता, प्रदर्शनीय सामना होता. मात्र आता खऱ्या अर्थानं या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. पहिला सामना ग्रामीण गटातून आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स माणकोली आणि न्यू यंगस्टार वहाल या दोन संघादरम्यान. माणकोली संघानं प्रथम बॅटिंग केली आहे, 66 धावांपर्यंत मजल मारली आहे 6 षटकांमध्ये आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. एक चांगलं टार्गेट आहे. खऱ्या अर्थानं भरपूर फाईट बॅक ते करू शकतात या स्कोरवर. आणि खरं तर पहिली 3 षटकं जर आपण पाहिली पहिल्या डावातली तर कुठेतरी तो स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. तकदीर बाद झाला, यशपाल माळी बाद झाला, सौरभ माळी बाद झाला, आतिश माळी बाद झाले. म्हणजे 4 खंदे फलंदाज एकविरा माणकोली संघाचे तंबूच्या दिशेने परत गेलेले होते. पण तरी देखील आत्मविश्वास न गमवता त्या ठिकाणी वैभवने एक षटकार खेचला, सामना सुरू केला. त्यानंतर विनीत माळी आणि अजित भोईर यांनी मात्र एक 19 धावांची पार्टनरशिप केली आणि त्यानंतर 9व्या क्रमांकावर येताना विकी पाटीलने मात्र जबरदस्त 15 धावा बनवल्यात. त्याचमुळे एक सांघिक खेळ एकविरा माणकोली संघाचा पाहायला मिळाला आणि म्हणून 66 धावांचा पल्ला त्याने 6 षटकात पार केला. खऱ्या अर्थानं इथला स्थानिक संघ आहे आपण पाहायला गेलो तर एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघ. परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये निश्चितच दयनीय अवस्था झाली होती. फक्त 21 धावा धावफलकावर होत्या. परंतु त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये जबरदस्त पलटवार त्यांच्या फलंदाजांनी केला आहे. खालच्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे आणि एक चांगला स्कोर त्यांनी उभारला आहे. खरं तर जी शो मॅच आपण पाहिली त्या मॅचमध्ये देखील अशाच प्रकारचं टार्गेट होतं. 69 धावांचं भिवंडी स्टार्स समोर कल्याण डोंबिवली स्टार्स संघानं प्रथम बॅटिंग केली होती आणि ते टार्गेट जे होतं ते अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर सहज चेस केलं भिवंडी स्टार्सनं. परंतु तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे आणि या सामन्यामध्ये भरपूर वेगवेगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अपेक्षा असणारे सर्व क्रिकेट रसिकांना एक चांगली मॅच होईल अशी. आणि 67 धावा जर चेस करायचे असतील न्यू यंगस्टार वहाल संघाला तर निश्चितच चांगली बॅटिंग ही त्यांना करावी लागणार आहे. कारण मानकोली संघाचा आपण विचार केला तर त्यांच्याकडे गोलंदाज भरपूर चांगले आहेत. विशेषतः जे 2 यंगस्टर्स त्यांच्याकडे आहेत, विनीत माळी आणि वैभव माळी. तर या ठिकाणी शुभागमन झाला. माजी नगरसेवक आणि त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर वाकण गावासाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं स्वर्गीय आनंद शेठ भोईर, त्यांचे चिरंजीव युवा कार्यकर्ते वाकणचे आणि वाकण संघाचे पुरस्कर्ते देखील विनोददादा भोईर यांचं. तर या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये या विनोददादा भोईर वाकणचे आपलं हार्दिक स्वागत. फलंदाजी करणाऱ्या संघाने लक्षात घ्या त्यांचे जे खेळाडू जिन्यावर बसलेले आहेत खेळाडू कक्षामध्ये ते तुम्ही बसायचं नाही आहे, खाली बसायचं आहे. जिन्यावर कोणी बसू नका. डावाला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज सुजल घरत आणि प्रतीक पाटील. वैभवचा पहिला बॉल बॉलर बॅकपास ड्राईव्ह होता, जोरदार प्रहार केला होता. मात्र मिड ऑफ थोडा स्ट्रेट ठेवण्यात आलेला आहे, त्याचा फायदा होतोय माणकोली संघाला. डॉट चेंडूनं सुरुवात केली गोलंदाज वैभवने.
खेळाडू कक्षाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी बसायचं आहे. चिक. तर प्लीज पुन्हा एकदा विनंती करतो त्या ठिकाणी. एक्झॅक्टली आपण त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना पाठवतोय. थोड्या वेळानंतर आपण पुन्हा एकदा आतमध्ये बसू शकता. थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पहिली धावफलकावर पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगली सुरुवात केली गोलंदाज वैभव माळीने. प्रतिषटक आपण पाहायला गेलो तर 11.17च्या सरासरीनं धावा विजयासाठी जोडायच्या आहेत. याचाच अर्थ असा होतोय की प्रत्येक षटकामध्ये किमान एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे आणि तो मोठा फटका जर आला नाही तर मात्र आवश्यक धावगती ही Check. वाढताना दिसेल. तर वाकळण संघाला शुभेच्छा आल्यात. रेबल किंग या सापार्डे या ग्रुपकडून वाकळण संघाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पुढचा बॉल खेळण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज प्रतीक पाटील सज्ज. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय मात्र गॅप मिळत नाहीये. मिडॉनला चांगली फिल्डिंग तेथे धावचीची संधी निर्माण झाली आहे. जोरदार अपील होत आहे आणि आता पंच जात आहेत तिसऱ्या पंचांकडे. खूप जास्त बॅकअप केलं होतं नॉन स्ट्रायकर्स इनला असलेल्या फलंदाज सुजलनं. परतण्याचा त्याने प्रयत्न केलाय खरा, मात्र तो कितपत यशस्वी आहे हे आता पाहावं लागणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. नॉट आऊट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नॉट आऊट. आणि खरं तर मोठ्या स्क्रीनवर पाहिलं सर्व खेळाडूंनी माणकोलीच्या आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चेंडू गोलंदाजाच्या हातात नव्हता. जेव्हा त्याने इष्ट्या उद्ध्वस्त केल्या थोडी घाई केली गोलंदाज वैभवनं. बॉल देखील थोडा कमजोर पडला होता, मात्र त्याचा जास्त फायदा उचलता आला नाही फलंदाज प्रतीकला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टेनच्या वरून बॉल निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात ओमकार या ठिकाणी गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकलेत. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे. दडपण वाढत चाललेलं आहे. प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजांवर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हा बॉल पायावर आदळलाय. गोलंदाजाने खरं तर अपील केलेलं नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी. हात उघडण्याची मुभा फलंदाजांना जास्त मिळत नाहीये. एक फक्त फुलटॉस बॉल आपण पाहिला या षटकामध्ये. त्या व्यतिरिक्त निश्चितच चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली जाते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रतीकनं. आतापर्यंत त्याने 3 चेंडूंचा सामना केलाय. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही. हा बॉल ओव्हरपिच आहे. लॉफ्ट केलाय. चांगला स्ट्रोक, परंतु वाईडिश लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी फलंदाजाकडे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. न्यू यंगस्टार वहाल संघाची धावसंख्या बिनबाद 2 धावा. सुरुवात का अप्रतिम गेली आहे. आपण जर पाहिलं तर एकविरा मनकोली टीमसाठी वैभव माहीनं पहिल्या षटकामध्ये खर्च झाले. तिथनं आपण पाहता फक्त धावा 2. बोरदुल गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय मोतीराम पाटील यांच्या वतीने वाकळण संघाला शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर आपण जाऊया मैदानाकडे. चर्चा आपण करत होतो वैभव माळीच्या गोलंदाजीबद्दल. अतिशय प्रभावशाली अर्थातच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकणारं षटक होतं मनकोली टीमसाठी. कारण 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला दबावाखाली ठेवताय तर तिथे विकेट मिळण्याची चान्स बनते. या षटकामध्ये विकेट जरी आली नाही तरी मात्र दबाव बनला, तो महत्त्वाचा आहे. आणि आता ओव्हर नंबर 2 सुरू होतीये. विनीत माळी याला बॉलिंग ट्रॅकवर. टार्गेट देखील फार चांगलं आहे. उर्वरित आता 5 षटकं बाकी आहेत आणि 13.00 अर्थातच या सरासरीनं 65 रन्स उर्वरित ज्या बाकी आहेत त्या करायच्यात. आणि मजा येईल या मॅचला. कारण चिंचघर म्हटलं ना तर वाडा तालुक्यातील एक मोठी टीम यानंतर खेळणार आहे. आज जर पाहिलं तर नेक्स्ट मॅच वाकण अंजूर खेळणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर चालू सामन्यामध्ये पनवेल तालुक्यातनं टीम मनकोलीला फाईट देते वहाळ.
आणि अशा काही ज्या टीम्सला आपण प्रत्येका दिवशी इन्व्हाइट करतो आहे तर तिथे एक क्वालिटी आहे, एक दर्जा आहे. सध्या तो जपता आला नाही आहे न्यू यंगस्टर वहाळला. मग तर त्यांना वापसी करावी लागेल. वहाळ म्हटलं तर खरं तर ऋषी नाईक या नावानं या गावाच्या क्रिकेटला ओळखलं जातं. मग तर हा न्यू यंगस्टर वहाळ संघ खेळतो आहे. त्यामुळे त्यांच्या बॅटकडे लक्ष वहाळकरांचं देखील लागलं आहे की सुजल घरत आणि फलंदाज प्रतीक पाटील वार कधी करणार. चिंचगर नक्कीच टीम तुमच्या कॅप्टनला रिपोर्ट करायचं आहे कॉम्बॉक्समध्ये आमच्या मॅनेजमेंट कमिटीसोबत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विनीत माळी. विनीत माळीकडे देखील भरपूर वेग आहे. डेड बॉलचा इशारा करत असताना पंच. आता मात्र 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ आहे आणि वेळ फार महत्त्वाची असणार आहे. एक लॉंग ऑनला देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. विनीतचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पायांचा वेध घेतला आहे आणि बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगानं. आउटफील्ड फारच फास्ट आहे. बॉल थांबत नाहीये. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार, लेग बायचा चौकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. 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 चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क तर झाला नव्हता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजानं. पायाला स्पर्श करून बॉल निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून 4 धावांसाठी. धावा येणं गरजेचं असतं आणि आता धावा येत असताना सुरेख बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस बॅट फिरवण्या अगोदरच चेंडू निघून गेला होता विकेट किपरकडे. भरधाव वेगानं गोलंदाजी करत असताना विनीत माळी ज्या गोष्टीसाठी त्याला ओळखलं जातं तीच गोष्ट करत असताना भन्नाट वेग, लेंथ देखील परफेक्ट होती, फुलर लेंथ आणि लाईन देखील फार छान. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक पाटील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज निघालाय क्रीज सोडून आणि हो 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 नाटकीय क्रिकेट पाहायला मिळतंय खऱ्या अर्थानं. फलंदाजाला तिथे बाद करण्याचा प्रयत्न विकेट किपरने देखील केला आणि आता पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचं समालोचन कक्ष. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आहेत अल्पेश गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपळास, आणि माझे सहकारी समालोचक ओमकार शेटे. 6 धावांवर पहिला गडी बाद झालाय. चेंडू आणि बॅटचा स्पर्श जरूर तेथे झाला होता आणि ते फलंदाजाला माहिती देखील होतं. त्यामुळेच त्याने अगोदरच क्रीज सोडली होती. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नव्हती. मात्र कुठेतरी त्याला देखील अपेक्षित होतं की पंचांनी बोट वर करावं. त्यामुळे तो परतण्याचा देखील प्रयत्न करत होता. परंतु अखेर पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे. खूप जास्त स्ट्रगल करत होता फलंदाज प्रतीक पाटील. तब्बल 7 चेंडूंचा सामना केला. फक्त 1 धाव त्याने जोडली. वेळ फार महत्त्वाची असणार आहे. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. 30 मिनिटांच्या आत आपण 6 षटकं कंप्लीट करायची आहेत, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन बॅटर घनश्याम पाटील. यावेळेस अगोदरच शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. ठरवलं होतं की फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रातून हा फटका खेळायचा आहे, परंतु विनीतचा वेग अप्रतिम आहे. जबरदस्त रिदममध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनीत माळी. माणकोळी संघाचा दबदबा या सामन्यामध्ये आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. पहिलं षटक देखील वैभवचं अप्रतिम होतं. त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि विनीतच्या या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत, मात्र त्या लेग बायच्या स्वरूपात.
वेळ थोडा जास्त घेतला जातोय गोलंदाजाकडून. दुसऱ्यांदा हे घडलंय, तो स्टेप्समध्ये चुकलाय. धावसंख्या स्थिर आहे न्यू यंगस्टार वहाल संघाची. 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. इथनं अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, शफल करून खेळण्याचा प्रयत्न, प्री मेडिटेटिव्ह स्ट्रोक्स खेळण्याचा जास्त प्रयत्न होतोय. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी होत नाहीये आणि त्याचा जरूर भुर्दंड भोगावा लागतोय न्यू यंगस्टार वहाल संघाला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळत नाहीये. वारंवार डॉट चेंडू तिथे खेळले जात आहेत फलंदाजाकडून. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे धावा बनवण्यासाठी. तो प्रयत्न देखील होतोय खऱ्या अर्थानं. इम्प्रोवाइज पद्धतीनं फाईन लेगच्या दिशेनं सातत्याने फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्यात यश मिळत नाहीये फलंदाज घनश्याम पाटीलला. संथ सुरुवात आहे. यावेळेस उसळता बॉल होता, बॅक ऑफ द लेंथ, सुरेख बॉल. पुन्हा एकदा बीट केलं जातंय फलंदाजाला. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता हा बॉल पॉइंट क्षेत्रातून, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि याचबरोबर हे जबरदस्त षटक विनीत माळीचं खऱ्या अर्थानं समाप्त होतंय. मेडन षटक तुम्ही म्हणू शकाल, कारण 4 धावा ज्या आल्या त्या फक्त लेग बायच्या स्वरूपात आल्या. बॅटने एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. न्यू यंगस्टार वहाल संघाची स्थिती कुठेतरी नाजूक पाहायला मिळते. धावसंख्या 1/6. क्षेत्ररक्षण लगेच लावावं लागणार आहे माणकोली टीमच्या कॅप्टनला, कारण 30 मिनिटांमध्ये त्यांना 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. तर प्रल्हाद पवार जे खिडकाळीचे आहेत, आजही अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात आणि एका क्रिकेटचा त्यांनी गाजवला आहे. त्यांच्याकडून अजित भुईर याच्यासाठी ऑल द बेस्ट आलेत, जे मानकोलीचे खेळाडू आहेत. आणि लक्षसुद्धा मित्रांनो, ज्या शुभेच्छा आहेत ना, फक्त ऑफिशियल मॅनेजमेंट कमिटीकडनं जो मॅसेज आमच्यापर्यंत येतो तोच आम्ही पोचवतो आहे. आणि प्रदीपजी डाकी यांच्या माध्यमातून जो मेसेज आमच्यापर्यंत आला होता प्रल्हाददादा पवार यांचा, तो आम्ही पोहोचवतो आहे. चौ एकदा पुन्हा मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपला आहे. आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना, तर सध्या अजयदादा असं म्हणावं लागेल की टेस्ट क्रिकेट सुरू आहे की काय, तो प्रश्न सध्या पडला आहे. कारण मागच्या 12 बॉलमध्ये निर्धाव्यात 10 आणि रन्स आलेत फक्त आणि फक्त. जर आपण पाहिली तर एक सिंगल आणि एक विकेट टेकर बॉल आहे, जी विकेट मिळाली होती गोलंदाज विनीत माईला. अतिशय सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहिल्या तुमच्या स्क्रीनवर, पुन्हा एकदा पाहू शकाल. वेळ जास्त घेतला जातोय माणकोली टीमच्या माध्यमातून. वेळेला महत्त्व द्यावं लागणार आहे, नाहीतर कदाचित पेनल्टीला देखील सामोरं जावं लागू शकतं. 24 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही विजयासाठी 61 धावांची आवश्यकता न्यू यंगस्टार वहाल संघाला. वहाल विरुद्ध माणकोली असा हा मोठा सामना. मॅन ऑफ द मॅचचं आकर्षक मेडल तुम्ही पाहतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय, मात्र मिसटाईम स्ट्रोक, परंतु दीपेश पोचत नाहीये चेंडूवर. चेंडू पूर्णपणे कॅरी केला गेला नव्हता लॉंग ऑनकडे. चेंडू उचलून फेक होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाजाकडे. सुजलच्या बॅटमधून ह्या 2 धावा. आत्तापर्यंत सुजलनं 3 चेंडूंचा सामना केलाय, 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. प्रतीक पाटीलने भरपूर संघर्ष केला, 7 चेंडूंचा सामना केला, फक्त 1 धाव जोडू शकला. घनश्यामचं अजूनही खातं उघडलेलं नाही. वैभवचा हा बॉल हुक केलाय, बॉल हवेत. हो, सुरेख प्रयत्न होता शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं फिल्डरने, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. परंतु प्रयत्नांना 100 पैकी 100 गुण दिले जातील. एवढा चांगला प्रयत्न पाहू शकाल. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाऊन हा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. कंट्रोलमध्ये फलंदाज अजिबात दिसला नाही. चेंडू बॅटच्या मधोमध घेतला गेला नव्हता आणि त्याचाच इथे फायदा मिळाला असता माणकोली संघाला, परंतु कॅच ड्रॉप. 1 धाव मिळते सुजलला. संघाची धावसंख्या 1/9. 67 धावांचा पाठलाग केला जातोय न्यू यंगस्टार वहाल टीमच्या माध्यमातून. खरं तर चेंडूच्या मेरिटवर जास्त फलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली नाही. गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी आत्तापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. बॉल हवेत आणि कव्हर्समध्ये कुठलीही चूक होत नाहीये. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणबान शान.
पाटील केंद्रीय मंत्री माणकोली संघ लक्षात घ्या, आयोजकांकडून सातत्याने सूचना येत आहेत, आपण जास्त वेळ घेऊ नका, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता समोरच्या बाजूनं, मात्र मिडल ऑफ द ब्लेड चेंडू घेता आला नाही फलंदाजाला, फक्त स्लाइस केलं होतं त्यानं. कव्हर्समध्ये खूप चांगला झेल फिल्डरच्या माध्यमातून अजित भोईरनं हा झेल समाप्त केला आहे. स्वतःच्या डावीकडे जात असताना त्याने अलगद चेंडूला आपल्या हातामध्ये कैद केलं. तर अशा पद्धतीनं दुसरा फलंदाज बाद झाला आहे घनश्याम पाटील, ज्याला खातं उघडता आलं नाही. हा बॉल सुजलसाठी फार जास्त ॲक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजांना काय करावं तेच आता नेमकं सुचत नाही आहे. भरपूर प्रयत्न ते करतायत, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये फारसा संपर्क पाहायला मिळत नाही आहे. यावेळेस चांगला फटका आहे, ड्राईव्ह केला आहे व्हीमध्ये, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न येते, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, मात्र तसं काही घडत नाही आहे. 2 धावा अखेर कंप्लीट होत असताना आणि आता कुठे धावसंख्या ही दुहेरी अंकात प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू यंगस्टार वहाल संघाची धावसंख्या झाली 11, 2 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव माळीचं हे दुसरं षटक, टिचून मारा केलाय खऱ्या अर्थानं वैभवनं, छोटंसं बॉलिंग रनअप. यावेळेस ओव्हरपेच लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर पोहोचलाय बॉल खाली आणि टिपला गेलाय अप्रतिम झेल. वैभवला आणखी एक यश मिळतंय. फलंदाज बाद. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, Thank you, DJ. पाटीलचा प्रेरणा. तर वाडा विभागातील एक मातब्दार टीम चिंचघर यांच्या वतीनं एवन जोडीचा एक विशेष सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. चिंचघरचे कॅप्टन नयनेश पटेल आणि योगेश पाटील यांच्या वतीनं आपण एवन जोडीच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेबद्दल, आणि त्यांना ही स्पर्धा फार आवडली म्हणून ते इंडिव्हिज्युअली एवन जोडीचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात. आणि त्या सन्मानाचा स्वीकार करत असताना एवन जोडी थँक्यू सो मच. सो कीप ग्रोईंग अँड कीप शायनिंग. अशी स्पर्धा पुढे पुढे जात राहू दे. आणि नैनेश पटेल आणि योगेशदा पाटील त्यांचं देखील करूयात आपण आभार की आपण आमच्या आयोजकांसाठी हे फार विशेष असं प्रेम दाखवलं. नाऊ बॅक टू क्रिकेट, जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. फक्त 11 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. 67 धावांचा पाठलाग करत असताना न्यू यंगस्टार वहाल संघाची येथून उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 56 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं पलटवार माणकोलीच्या फलंदाजांनी केला होता त्याहीपेक्षा चांगला पलटवार येथे करावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता वहाल संघाच्या फलंदाजांना. क्षमता खऱ्या अर्थानं त्यांच्या फलंदाजांमध्ये देखील आहे मोठमोठे फटके खेळण्याची, परंतु त्या क्षमतेनुसार कामगिरी करावी लागणार आहे. सध्या सचिन आणि आकाश ही जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. संचित आहे, संचित आणि आकाश. नवीन षटकाला सुरुवात करतोय विनीत. स्वतःचं आक्रमण कंटिन्यू ठेवत असताना विनीत माळी. दोन्ही फ्रंटलाईन गोलंदाजांकडून सातत्याने गोलंदाजी येथे केली जात आहे. सुरेख बॉल, डावी यष्टी उद्ध्वस्त, फलंदाज बाद. एवन जोडी सुकेश टाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. 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 माणकोली एक्सप्रेस, विनीत माळी ऑन फायर विथ द बॉल. पहिलं षटक मेडन होतं आणि या नवीन षटकाची सुरुवात देखील अप्रतिम केली आहे. फुल अँड स्ट्रेट डाव्या यष्टीच्या रोखानं हा बॉल होता. वेगात बीट केलंय फलंदाजाला आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन पाहण्यासारखं आहे. चौथा धक्का लागलाय वहाल संघाला. वहाल संघाची अक्षरशः वाताहत होताना दिसते, पडझड होताना दिसते. ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात सलामीवीर देऊ शकले नाहीत. सुजल घरत आणि प्रतीक पाटील आले होते सलामीला. प्रतीकने गोलंदाजी तर अफलातून केली होती. 2 षटकांमध्ये 21 धावा देत 5 गडी बाद केले होते, मात्र फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्याला करता आली नाही. कुठल्याही फलंदाजाला खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी आत्तापर्यंत करता आलेली नाही वहाल संघाकडून. नवीन बॅटर संकेत घरत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन द राईज एकाच हातानं हा फटका खेळलाय
एक हात बॅटच्या हँडलवरून निघाला होता, सुटला होता, मात्र फिल्डर भरपूर दूर असल्यामुळे एक धाव मिळते. धावसंख्या अगदी कासव छाप गतीनं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचले 12 हे आकड्यावर. विजयाचं उद्दिष्ट आहे 67 धावांचं. येथून चौकार षटकारांमध्ये जास्तीत जास्त डील करावं लागणार आहे फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावांनी खऱ्या अर्थानं आता मात्र फक्त धावफलक हालता राहील, मात्र विजयापर्यंत त्यांना पोहोचता येणार नाही. काउंटर अटॅक येथे फार महत्त्वाचा असणार आहे. प्रयत्न तर होतोय, मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल थोडा कमी वेगानं टाकण्यात आला होता. जबरदस्त गोलंदाजी, इंटेलिजंट पीस ऑफ बॉलिंग बाय विनीत माळी. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, त्या देखील लेग बाईजच्या. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 5 धावा आणि 2 गडी बाद केले वैभवनं. दोन्ही फ्रंटलाईन गोलंदाजांनी आपली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे ओळखलेली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस लॉफ्ट करायचा होता, मात्र चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. फॉलो थ्रूमध्ये पुढे सरकत असताना चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते विनीतच्या माध्यमातून. सामना कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय. एकही चांगला फटका खरं तर पाहायला मिळालेला नाही. वहाल संघाकडून ही अपेक्षा कोणालाही नव्हती, कारण भरपूर दूरवरचा प्रवास करून वहाल संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे, परंतु फलंदाजांनी आतापर्यंत कुठेतरी निराश केलंय. आणखी एक सुरेख बॉल, काय भन्नाट वेग आहे. बॅट फलंदाज खाली आणण्या अगोदरच चेंडू निघून जात आहेत विकेट किपरच्या हातात. आणखी एका डॉट बॉलची सांगता होते. अफलातून गोलंदाजी, या गोलंदाजीसाठी जाणलं जातं विनीत माळीला. या हंगामामध्ये स्वर्गीय बलवंत प्रतिष्ठानची पिंपळाशी क्रिकेट स्पर्धा झाली. धनेश 11 कोकसे संघासाठी खेळताना निर्धाव षटक टाकलं होतं विनीत माळीनं सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. प्रतिभा संपन्न खेळाडू, इन फ्युचर स्टार हा मनकोली गावाचा. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आहे, सोपा झेल ड्रॉप होतोय. मिड ऑफचा खेळाडू आला होता मिडॉनच्या दिशेनं जवळजवळ, आणि तेथे एक सोपा झेल त्याच्या हातातून ड्रॉप होतोय. अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी झेल खाली असताना मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. आणि याचबरोबर विनीत माळीचं हे षटक समाप्त होतंय. विनीत माळीचा स्पेल देखील समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 13 धावा, 4 गडी बाद. जणू काही आपण पाहिलं ना तर या विकेटवरती आणि फ्रेममध्ये आपल्याला सध्या मनकोलीच दिसते. 12 चेंडू आणि 54 रनची गरज. GTC अप्रतिम टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्यापर्यंत पोहोचवत असताना, आणि जे क्रीडा रसिक प्रेक्षक राजे या स्पर्धेसोबत जोडलेत GTC या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यातून, त्या प्रत्येक क्रीडा रसिकाचं एवन जोडीच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. शेवटच्या 3 षटकांमध्ये तब्बल 45 धावा कुठून काढल्या होत्या माणकोलीच्या फलंदाजांनी. सुरुवात त्यांची देखील फार निराशाजनक झाली होती, मात्र काय जबरदस्त पलटवार त्यांच्या लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी केला. खऱ्या अर्थानं विकीनं 2 षटकार टोकले आणि 15 धावांचं योगदान दिलं. 12 धावांचं योगदान अजित भोईरनं दिलं, जो 8व्या क्रमांकावर आला होता. विकी तर 9व्या क्रमांकावर आला होता. 7, 8 आणि 9 हे जे 3 नंबरचे बॅटर होते ना, त्यांची फलंदाजी फार उपयुक्त राहिली. एक फायटिंग टोटल मिळालं टीम एकविरा मनकोलीला. वेळेसंदर्भात लक्ष असू द्या, 1 तास 12 मिनिटं तुम्ही आत्तापर्यंत घेतली आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि दीपू माईचं स्वागत त्या ठिकाणी षटकारानं झालं. देरसे आहे लेकिन दुरुस्तला आहे, आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर पुढे सरकतो आहे. टीमची टोटल 19 या आकड्यावरती. जे मागच्या 4 षटकांमध्ये झालं नाही ते 5व्या षटकातील पहिल्या बॉलवरती झालं आहे. म्हणजे या डावातील ना पहिला मोठा स्कोरिंग शॉट 6 धावेचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट टर्मचं असतं. कधी कधी तुम्ही 4 ओव्हरच्या मॅच पाहता, कधी 5 ओव्हर. मात्र केंद्रीय राज्यमंत्री चषक एक अशी क्रिकेट टुर्नामेंट आहे ना, इथे ऑल ओव्हर टीमचं वर्क फार गरजेचं आहे. फटका अजून एक सुंदर आहे, एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ शॉट. आणि आता आपण म्हणू शकतो आहे शॉट ऑफ दी मॅच अँड ॲज वेल ॲज शॉट ऑफ दी नाईट. ग्रेट 6. काय कमालीचा फटका सजवलाय आकाश घरतनं. या दिवसा बॉल जरूर फार कमजोर होता, मात्र हा बॉल पहा थोडा दूर होता. खोलवा टप्प्याचा बॉल होता, जरूर ओव्हरपिच बॉल होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा षटकार त्यांनी ठोकलाय. अप्रतिम टायमिंग. बॅक टू बॅक षटकार येत आहेत आणि आता मात्र सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मजा यायला लागली आहे.
रायगडचं क्रिकेट तसं पाहिलं तर फार फार पॉप्युलर आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र सारख्या टीमला रायगडानं नमवलं आणि आता रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरी तिथे 26 तारखेला ती मॅच आपल्याला बरोबर रात्री 8 वाजता पाहायला मिळेल. आणि या मैदानावरती 5 मार्चला बरोबर रात्री त्याच वेळेला तुम्हाला रायगड विरुद्ध ठाणे अशी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी आपल्या केंद्रीय राज्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून तो प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, गती थोडीशी कमी झाली, रीड करता आलं नव्हतं त्या ठिकाणी फलंदाजाला. मागचे 2 बॉल 2 षटकार ज्या प्रकारे खेचले ना आकाश घरतनं आणि तदनंतर आधीचं आपण त्याचं क्रिकेट पाहिलं तर 4 बॉलमध्ये फक्त त्याने 1च रन केली होती. म्हणजे आधी जो आक्रमण हवं होतं ते मिळालं नाही आणि आता दबाव आहे टीम वहाळवरती. बॅटची आतली कडा, बॉल चालला यष्टांच्या मागे, निर्धाव चेंडूची सांगता दीपू माई कमबॅक करत असताना स्वागत त्याचं धूमधडाक्यात झालं. मग तर विनीत माईनं आणि वैभव माईनं त्याआधी आपलं काम केलं होतं. अशीच तर काही फायनल रंगली होती ज्यावेळी गोरसई चॅम्पियन झाली, माहुलगाव, आणि अशाच प्रकारे सूरज केणे आणि भावेश पवारनं गोलंदाजी केली होती. हलकंसं अपील आणि लक्षसुद्धा मानकोली थोडंसं अजून फास्ट खेळा जेणेकरून जो वेळ थोडासा एक्स्ट्रा गेला आहे तो कव्हरअप होईल, कारण आपल्याला 7 सामन्यांचं शेड्यूल रोज पूर्ण करायचं आहे. फटका मिस्टामिंग, बॉल हवेत, मिड ऑफला तकदीर माई त्या ठिकाणी त्यानं घेतला यावेळी झेल आणि आनंद साजरा करत असताना टीम एकविरा मानकोली आणि फलंदाज होतील बाद. आणि धक्का लागलाय हा मात्र आपण पाहता 5वा फलंदाजी करणाऱ्या न्यू यंगस्टर वहाळ क्रिकेट संघाला. आणि वहाळ टीम जरी या स्पर्धेमध्ये आता बॅकफुटला असली, डॉमिनेट झालेली असली, तरी त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. याचं कारण काय तुला सांगतो. ज्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा नक्कीच फॉर्म अनाऊन्समेंट झाला, टुर्नामेंटची डेट आली, त्यावेळी जर रायगड, डोंबिवली, शहापूर, अंबरनाथ, अलिबाग आणि पूर्ण ठाणे बेल्ट मधनं जर पहिली टीम कोणती या स्पर्धेमध्ये निश्चित झाली असेल तर ती न्यू यंगस्टर वहाळ होती. त्यामुळे त्या संघाचा, त्यांच्या कॅप्टनचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर जशी मॅच फिनिश होईल न्यू यंगस्टर वहाळच्या कॅप्टननं किंवा त्यांच्या सिनियर प्लेयर्सने यायचं आहे. उर्वरित चेंडू शिल्लक 6 आणि रन्स मात्र करायच्या जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 42 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पहिली टीम वहाल आली खरं, मात्र पहिली टीम स्पर्धेतून बाहेर देखील वहाल होईल असं वाटतंय आता, कारण 6 बॉल्समध्ये 42 धावा त्यांना बनवायच्या आहेत. जवळपास अशक्य असं समीकरण आहे. 2 चांगले फटके मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले आकाश गरजच्या बॅटमधून, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज दीपेश माळीने देखील करून दाखवलं. शेवटच्या 4 चेंडूंवर एकही धाव त्याने खर्च केली नाही आणि अखेर आकाश घरतला त्याने परतीचा रस्ता देखील दाखवला. तुझं जर हलकंसं लक्ष मैदानाच्या बाहेर असेल ना तर नुकताच एक आवाज तुला ऐकायला आला असेल की आता भूकू वाजायला लागलेत. आणि हा मेसेज की यानंतर वाकळण आणि गावदेवी अंजूरची मोठी फाईट आपल्या भेटीसाठी येते. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच नंतर आपल्यासमोर येईल. दोन्ही बाजूला क्वालिटी क्रिकेट आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळखलं जातं, कुणाल मात्रे केम, दुसऱ्या बाजूला केतन. एका बाजूला आपण पाहिलं तर मात्र प्रचंड अनुभव मोतीराम भोईरकडे. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साईड लाडवा बॅटनं चेंडू चालला डीपमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला टीम अंजूरमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचे देखील सिनियर प्लेयर्स तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. सुनील घरत असतील, त्याचबरोबरीनं पूर्ण त्यांची जी टीम आहे ती इन ॲक्शन असेल. आकाश पाटीलला तुम्ही इन ॲक्शन पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला अवी भोईर मजा येईल पुढच्या मॅचमध्ये. आणि पॅक क्राऊड आहे. रात्रीची वेळ आपण पाहिली तर 12:11 आणि यासाठीच ओळखलं जातं केंद्रीय राज्यमंत्री चषक. डॉट बॉल आता फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तदनंतर आनंद साजरा करू शकेल टीम एकविरा मानकोली. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडमध्ये त्यांचे प्रेक्षक फार मोठ्या संख्येनं मॅच एन्जॉय करत असताना लॉंगॉनला फुल्ड विकेट मिळणार आहे. त्या ठिकाणी गोलंदाज हितेश केणीला आणि फलंदाज होतील बाद. आणि लागलाय धक्का मध्ये 6वा, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त संघ मैदानातनं परतीचा प्रवास करून बसलाय तो म्हणजेच न्यू यंगस्टर वहाळ.
समोरच्या बाजूने षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा फारसा प्रयत्न फलंदाजाने केला नाही. एक सोपा झेल, एक रेग्युलेशन कॅच मी म्हणेन लॉंग ऑन फिल्डरसाठी. हितेश केणीला येथे यश मिळतंय. खरं तर हितेशसाठी ही एक बॉलिंग प्रॅक्टिस असणार आहे. पुढच्या मॅचचा हा सराव असेल असं मला वाटतंय, कारण कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्याच्यावर नाही आहे. आणि जो दबाव झेलू शकेल ना तो खेळाडू क्रिकेटमध्ये गाजतो. आणि जर तुम्हाला स्वतःच्या नावाचा डंका वाजवायचा अंडर प्रेशर, चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. तर बॉलर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक्स्ट्रा बॉल करतायत, त्यामुळे अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. नवोदित खेळाडू आहे हितेश केणी आणि एवढ्या भरगच्च क्रिकेट रसिकांसमोर खेळण्याची संधी त्याला देखील मिळते. एक जबरदस्त अनुभव त्याच्यासाठी. ओव्हर पिच बॉल, अतिशय खरारा ऑन ड्राईव्ह, डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे. फलंदाजाने गिवअप केलं होतं अक्षरशः, परंतु निशाणा चुकलाय. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली मिड ऑन रिजनमध्ये. तर उद्याचं शेड्यूल त्याच्यावरती एक नजर आपण टाकूया. उद्या जुनी डोंबिवली आणि त्यांना फाईट करेल टीम कशेळी. जे बजरंग शेलार त्यांना फाईट करेल धुंद्रे. आणि लक्ष असू द्या, जुनी डोंबिवली आणि टीम कशेळी बॉल हवेमध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील. यस, जुनी डोंबिवली आणि कशेळी बरोबर 11 वाजता तुमचा रिपोर्टिंग टायमिंग आहे आणि 11ला उद्या तुम्हाला पोचायचं आहे. आणि कशेळी टीम जुनी डोंबिवलीला फाईट करणार आहे. जब बजरंग शेलार आणि त्यांना फाईट करणारी टीम धुंद्रे तुम्हाला बरोबर 11:30 टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. 12 वाजता तुमचा सामना या ठिकाणी सुरू होईल. आणि कंपल्सरी प्रत्येक टीम लक्ष सुद्धा इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा होणारच आहे. तर जुनी डोंबिवलीच्या जागी थोडेसे चेंजेस आहेत. सचिन टिके यांचा संघ खारघर इन ॲक्शन असणारा. सोनाळे विरुद्ध बोनगोडे हा तिसरा सामना. केवनी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध सापार्डे हा चौथा सामना. आणि सी ग्रुपमधनं RD ओवळी त्यांना फाईट करेल सोनापाडा. आणि सी ग्रुपमधनं इव्हनिंगमध्ये बरोबर मैदानावरती उतरेल बंद्रा मारुती काल्हेर आणि त्यांना फाईट करणार आहे ती म्हणजेच टीम वाडेकर. म्हणजे उद्याच्या ज्या मॅचेस आहेत त्या टोटल 10 असतील आणि प्रत्येकी टीमनं आपल्याला वेळेवरती रिपोर्ट करायचा आहे. आणि चर्चेदरम्यान जिंकला सामना टीम एकविरा मानकोली क्रिकेट संघानं. आणि दोन्ही टीमनं शेक हँड करायचं आहे. लक्ष सुद्धा, न्यू यंगस्टर वहाळ आणि एकविरा मानकोळी नाणेफेकी जिंकली आहे पुढच्या लढतीची. कॅप्टन गावदेवी अंजूरचे इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी GG स्पोर्ट्स वाकळण क्रिकेट संघाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच विनीत माईला. षटकं टाकली आहेत 2, विकेट्स घेतले 2 आणि रन्स देखील खर्च केले 2. म्हणजे आजची जी तारीख आहे ना 22/02/2022 अगदी विनीत माईनं तेच केलंय. म्हणजे ही तारीख आणि विनीत माईचं हे षटक तुम्हाला सुभाष धुमाळ यांच्यापर्यंत